हाय फ्रेंड्स, मी मृणालिनी बेंद्रे। आज मी आलेली आहे शनिवाराजवळ आणि माझ्या मागे आणि आजूबाजूला अगदी टिपिकल पुणे आहे। सकाळचं 9 वाजता आहे आणि अजून दुकानं लागत आहेत। काही भाजीवाल्या, काही फळवाले हे सगळ्या आपापल्या भाज्या फळं घेऊन मांडत आहेत। एरवी हा जो एरिया आहे ना, हा खूप गजबजलेला असतो। म्हणजे इथे ना तुम्हाला इतकी गर्दी असते की पार्किंगची जागा हे सगळं विसरूनच जा। तुम्हाला चालायला जरी जमलं ना तरी खूप झालं। आता मी उभी आहे शालगड होजियरी आणि कल्पना साडी सेंटर यांच्या अगदी बरोबर मध्ये आणि मी तुम्हाला आज दाखवणार आहे अन्नपूर्णा वडी सेंटरची अळूवडी कशी बनते ते। आता या वडीचं वैशिष्ट्य काय आहे, ती कशी बनते आणि त्याचे भाव काय आहेत हे सगळं आपण त्यांच्या घरी जाऊन बघू। आता वड्या बनतच असतील, चला। व्ह्युअर्स, तुम्हाला ओळख करून देते, या आहेत माधवी जगताप। नमस्ते ताई। यांची ओळख म्हणजे यांना अन्नपूर्णा जगताप असंच ओळखतात। इतक्या ह्या सगळे पदार्थ टेस्टी बनवतात। आज आपण त्यांच्याकडे अळूवडी कशी बनते ते बघायला आलेलो। ताई, आम्हाला दाखवणार ना तुमची अळूवडी कशी बनते ते? नक्की, अगदी व्यवस्थित। हे आहेत अनिकेत जगताप, ताईंचे चिरंजीव। नमस्ते अनिकेत। नमस्कार। मला सांगता का इथे काय काय चालतं? हे काय आहे? हे पीठ दळायचं मशीन आहे। आपण ह्याच्यात हरभरा डाळ दळतो आपण। तर ही हरभरा डाळ तुम्ही बाहेर घेता, ती पॉलिश मध्ये असते। आपण ही शेतकऱ्यांकडनं विकत घेतो, तुम्ही हातात घेऊ शकता। अच्छा, ही बिना पॉलिशची आहे का? पॉलिशची डाळ आहे। तुम्ही असं केलं तुम्ही असं केलं तर ती हाताला चिटकत नाही, तर त्यामुळे ती ड्राय। खरंच, बरोबर। म्हणजे एकदम ह्याला कोरडी डाळ लागते। कोरी ही शेतकऱ्यांकडनं आणलेली डाळ आहे। अच्छा। आपण बाहेरनं घेतो ती पॉलिश मध्ये असते, त्याचं वजन ते वाढतं, त्यामुळे ते व्यापारी लोक ते पॉलिश करतात। तर आपण ही ओरिजिनल डाळ आपण यूज करतो। आपण ही डाळ कशी दळतो आपण त्याची प्रोसेस बघू। मी हात लावून बघू का? बघू शकतो तुम्ही। अरे बापरे, एकदम ना बेबी पावडर असते ना, इतकं बारीक आणि अगदी मुलायम दळलेलं पीठ आहे। बघताय मंडळी, पुणं म्हणलं की दर्जेदार आणि त्याचा इथे अनुभव आलाच। ताईंचा पूर्ण परिवारच या कामामध्ये गुंतलेला असतो। मी तुम्हाला ओळख करून देते, हे आहेत ताईंचे मिस्टर सतीश जगताप। नमस्ते। तुम्ही आता काय करताय? मी आता आहे ना गुळाचं पाणी बनवतोय। गुळाचं पाणी गुळ बनवताय? आणि चिंच टाकतो आम्ही त्याच्यात। अच्छा। आणि ते असं रेग्युलर करून घेतो आम्ही, पातळ करून घेतो। गुळ आणि चिंच एकत्र शिजवायची का? एकत्र। आणि गुळ कोणता वापरता? श्री गुळ वापरतो आम्ही, श्री गुळ, कराडचा। अरे वा। दाखवतो तुम्हाला मी वाटलंच। तुम्ही या मोठ्या मोठ्या पातेल्यांमध्ये दोर का भिजत टाकलेत? हा दोर नाही, हा कात्या आहे ताई। हा। हा नारळाच्या झाडापासून बनतो हा। आणि हा टिकाऊ आहे। हा आपल्याला आहे ना पातेली बांधण्यासाठी उपयोगाला येतो। अच्छा। पण याच्यावरती फडकं टाकून पॅक करतो आणि त्याच्यावरती वाड्या ठेवतो आपण। अच्छा, पण मग भिजत का टाकायचा? हा चांगला घट्ट होतो ना। अच्छा। याची फिटिंग चांगली होती व्यवस्थित, म्हणून तो भिजवायचा। अजिबात वाफ नाही गेली पाहिजे। अरे बापरे, किती विचार करता हो तुम्ही। ओ अळूवडीला जशी पानं लागतात, डाळीचं पीठ लागतं, तसं त्याच्यामध्ये घालण्यासाठी मसालाही लागतो आणि तो आता इथे बनवला जातो। हे आहेत ताईंचे मोठे चिरंजीव हेमंत जगताप। नमस्ते। बघा व्ह्युअर्स, ही काळी मिरची म्हणजे हिचं नाव तलवारी मिरची। ही बघा, ही अशी आहे। आणि हा जो लसूण आहे ना, हा गावरान आहे। तर ह्याच्या अशा पाकळ्या सगळ्या सोडवून त्यांनी अशा घेतलेल्या आहेत। जिरं पण त्यांनी अगदी चांगल्या प्रतीचं घेतलेलं आहे। वाटून घेतो। हा। आता काय करताय? आता हे पीठ दळून झालंय। हा। आता मी ह्याच्यात सगळे मसाले वगैरे मीठ चवीनुसार टाकणार। हा। आता मी ह्याच्यात मीठ टाकणार। हा, सगळं तुमचं काम अंदाजे असतं ना? हो, सगळं अंदाज। आणि तरी परफेक्ट बनवता। हो, कमाली।
आता हे मीठ टाकून झालं. हा आता हळद. हा हळद. हळद बस का एवढी? हो बस. अच्छा. लागली तर टाकता येते मग परत. हो बरोबर. हो. आणि आता मिरची पावडर थोडी हा. आणि मग वाटलेली हिरवी मिरची टाकते. हा हो मिरची पावडर टाकते. हा. आता आपण केलेलं तलवार मिरची, गावठी लसूण आणि जिरं याचं वाटण त्या ह्याच्यात टाकून घेत आहे. आपल्याला मापाप्रमाणे मी घेत नाहीये. हा. मला जेवढं लागतं तेवढं मी घेते. अच्छा. हो अंदाजपैकी. हा. आता तुम्ही आम्हाला आंबट गोड आळूची वडीचं वाटण दाखवताय की तिखट वडीचं दाखवताय? आता मी पहिल्यांदा तिखट काढून घेते आणि नंतर मग आंबट गोड. अच्छा. हो. मला 2 मुलं आहेत. हा. ती मला चांगल्या पद्धतीने मदत करतात. सुनाई चांगल्या आहेत. मला 2 नातू मुलं जे आहेत. अच्छा. एक नातू आहे, एक नात आहे. हो मी बघितलं ना आल्यापासनं हो. तुमची दोन्ही मुलं, तुमचे मिस्टर तुम्हाला किती मदत करतात. अहो हा एवढा मोठा घाट घालायचा हो. की रस्त्यावरती तुमचा स्टॉल आहे. हा. मग तुम्ही ही डेअरिंग कसं केलं की खाली रस्त्यावरती स्टॉल मांडून वडी विकायची संकल्पना कशी आली तुमच्या मनात? माझ्या मनात ना ॲक्च्युली माझे मिस्टर आजारी पडले. हा. त्यांना मणक्याचा खूप त्रास झाला. हा. आणि त्यानंतर मी म्हणजे अडाणीच आहे. म्हणजे मी शिकलेली नाही. अच्छा. पण मी माहेरी जायची तेव्हा आमची आई म्हणजे आई माझी हा. की ती पाट्यावर वाटून आम्हाला आळूची वडी छानपैकी तयार करून द्यायची. हा. आणि मग ते खाऊन यायचो. हा. आणि त्या आळूच्या पानाची पातळ भाजी करायची. हा. आणि मला ते खूप आवडायची. हा. आणि नंतर मग जेव्हा माझ्यावर हे संकट आलं, हो. माझे मिस्टर आजारी पडले, हो. तर तेव्हा मग मी ही व्यक्ती मला सुचली की जेव्हा माझी आई मला करून खायला घालायची तेव्हा मी तिचं वाटण बघितलं, तिचं ते पाट्यावर वाटणं बघितलं. हो. मग ती काय काय घालते ते बघितलं. मग ते माझ्या लक्षात आलं. मग मी सुरुवातीला 1-1 किलो वडीपासनं आत्तापर्यंत इथपर्यंत आली. आता या ज्या गाठी झाल्यात त्या फोडून घ्यायच्या. हा. तर त्या चांगल्या पद्धतीने पीठ मळलं तर वडी चांगली होती. अच्छा. हो. नाही तर नाही चांगली. नाही मग चांगली. ओ. आता हे झालं. आता दुसरं मळायला घेते. अच्छा. आता आंबट गोडचं ना? हो आता आंबट गोडचं. आता हे सगळं शेमच आहे. हा. आता फक्त त्याचे चिंच गुळाचं पाणी वाटायचं. अच्छा. यामध्ये पण कोथिंबीर टाकल्यानंतर चिंच गुळाचं पाणी टाकण्यात येते. त्यासाठी त्यांनी मोठी चाळणी घेतलेली आहे आणि त्याच्यावरती ते टाकलेलं आहे. आता थोडं पाणी टाकून त्या मगाच्या सारखं हे पीठ कालवून घेत आहे. हे बघा व्ह्युअर्स, ही केवढी आळूची पानं आहेत. अहो एवढी आळूची पानं मी आयुष्यात पहिल्यांदाच बघतीये. आणि ह्या सगळ्या पानांपासून जवळजवळ 100 किलो वड्या बनतील. आणि संपल्या ना की पुन्हा बनतील, काही टेन्शन घ्यायचं नाही. बघू बरे कशी आहेत पानं. अबो बघू, हे बघा एवढं जंगी पाने, हे मोठ्याच्या मोठं पाने. हे एवढं खरं सांगू, मी अशी मोठी पानं आहेत ना ती मुंबईत बघितली होती. आणि ती इतकी चरबट होती ना, मला तर वाटत होतं मी चादरीलाच पीठ लावते की काय. पण ही जी पानं आहेत ना अगदी मऊ आहेत, तलम आहेत, मस्त आहेत ना. आळूवडीसाठी आता पानाच्या कटिंगचं काम इथे चालू आहे. तुम्ही हे असं का कापताय? हे असे दांडे आणि त्याचे शिर काढले ना म्हणजे हा. पानं वडी करताना दुमडायला सोपं जातं. अच्छा. हे आहेत आतिश जगताप, ताईंचे पुतणे. हे आता ही पानं आहेत ना आळूची ती स्वच्छ धुवून घेत आहेत. ते पण ताईंना खूप मदत करत असतात. आता आळूवडीची पानं लावायला घेतो आहोत. आता काय करायचंय? आता माझी कोथिंबीर टाकायची राहिली होती. हा. टाक. अच्छा, याला कोथिंबीर पण लागते का? हो.
जी जरा टेस्टीला मदत होते चांगली. टेस्ट चांगली येते. हो टेस्ट चांगली. आता अळूवडीला पीठ लावून घ्यायचं काम इथे चालू आहे. पीठ चांगलं तयार झालंय. हा. आता मी लावायला घेते. हो. असं एक मोठं अळूचं पान पसरलेलं आहे आणि त्याच्या अगदी या टोकापासून त्या टोकापर्यंत 1 इंचही बाकी ठेवायचं नाही. त्याला असं व्यवस्थित त्यांनी पीठ लावून घेतलेलं आहे. त्या पिठाचा मस्त वास येतोय बरं का. असं ते मिरची आहा. अच्छा, हे असं उलटं लावलंय. हो. मस्त ट्रिक आहे. आणि हे वळताना व्यवस्थित जर वळलं हा. तर वडी चांगली येते. अच्छा. नाहीतर मग ती पोकळ राहिली हा. की तेलात टाकली की ती अशी हे होते, सुटते. सुटते. अशा पद्धतीने सगळ्या पानांचे अळूवडी करण्यासाठी रोल करून घेतो आहोत. या दादाचं नाव आहे गणराज मारणे. हा ताईंच्या सख्या भावाचा मुलगा आहे आणि तो आता आंबट गोड पानांच्या अळूच्या वड्या करून घेतो आहे. मी इथं वडी उघडण्यासाठी बांधायची प्रोसेस करून घेतो. हो. या पापड्याच्या साहित्याने असं हा. पहिले भिजवून कसलं कॉटनचं कापड आहे का? कॉटन आपण लेडीज लोक ब्लाऊज पीस नेसतात ना, हा. तर त्या क्वालिटीतलं कापड आहे हे. अच्छा त्याच्यामधनं स्टीम वाफ जास्त बाहेर येते. अच्छा. आणि हा तुम्ही मगाशी सांगितलं तसं हा. हे सुतळी म्हणण्यापेक्षा काट्या हा. व्ह्युअर्स, आपण घरी करताना ना कुकरमध्ये, चाळणीवरती अशा पद्धतीने वड्या वाफवून घेतो. पण मोठ्या प्रमाणावरती करताना किती तयारी करायला लागते बघताय. मला हे सगळं बघताना ना खूप मजा येते. अशी मुलं निर्माण व्हायला ना खूप भाग्य लागतं. त्याचं कारण असं की हे सगळं करायला प्रचंड ताकद लागते आणि ते कसून बांधायला लागतं, मेहनत लागते. आणि आपल्या आईचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी ही मुलं तिला मदत करतात. ती मोठी गोष्ट आहे ना ही. ताई एकीकडे अळूच्या पानांचे रोल करून घेत आहेत आणि हे तयार झालेले रोल आता उकडायला चालले. आता तिन्ही पातेल्यांवरती हे आळू वड्यांचे रोल आपण रचून घेणार आहोत, उकडून घेणार आहोत आणि थंड झाल्यावरती वड्या कापून घेणार आहोत. हे 45 मिनिटं लागतील. आता त्याच्यातनं वाफ येते, आपण अंदाजे उकडतो, आपण हात लावून बघतो. थंड झालेल्या वड्या कट करून घेत आहे. बघा व्ह्युअर्स, वड्या कशा अशा घसघशीत आहे, एकदम व्यवस्थित जाडजूड आणि एक समान कापलेल्या आहेत. अजिबात इकडचं तिकडे नाही. कापून झालेल्या वड्या त्या अशा सुबक पद्धतीने ताटामध्ये मांडून घेतात. तयार झालेल्या वड्या आता विक्रीसाठी चालल्या आहेत. आता ताई ही आळूवडी तिखट
आणि आळूवडी आंबट गोड या दोन्हीची टेस्ट करून बघा, मला सांगा कशी लागते. हो नक्की. आधी तिखटाची खाऊन सांगते. वा, मस्त. व्ह्युअर्स, या आळूवडीचं एक वैशिष्ट्य आहे, ते म्हणजे या तिखट आळूवडीमध्ये काहीही आंबट घातलेलं नाही. तुम्ही म्हणालच की याच्यात काही आंबट घातलं कसं नाही, तर याचं कारण असं की ही बॉम्बे आळूवडीची पानं आहेत. यांना काहीच लागत नाही, अजिबात खाजत नाहीत. ही अगदी एक्सलंट पानं असतात, मऊ असतात आणि याची चविष्ट आळूवडी बनते. खूपच छान झाली. आता आंबट गोड आळूवडी खाण्याची वेळ झालेली आहे. ही तर मी हातातच ठेवते, देऊ शकत नाही कोणाला, मीच खाणार सगळं. वा वा, ही आंबट गोड आळूवडी मला बेहद आवडलेली आहे. आणि तुम्हाला यांच्या वड्यांचं वैशिष्ट्य सांगू का? या वड्या आहेत ना, त्या योग्य रीतीने रोल केला गेलेला आहे. याचं कारण असं की जर का तुम्ही हा जास्त घट्ट केलात ना रोल, तर त्या वड्या शिजल्या ना, त्याचा अक्षरशः असा तोटरा बसतो, असे ते इथून खाली उतरतच नाही. आळूवडीचा रोल जर का सैल झाला तर तो इतका सैल होतो की त्या तेलात तळल्यानंतर ना अशा विळविळीत पडतात. त्यामुळे आळूवडीचा रोल अगदी व्यवस्थित बांधणं खूप महत्त्वाचं असतं आणि ताईंच्याकडे अगदी परफेक्ट बांधलेला आहे. आता इथे कसं यायचं हे पुन्हा एकदा सांगते. आपण पुण्यामध्ये मंडईच्या जवळ शनिपार चौक आहे. त्या शनिपार चौकात आलो की एकीकडे शालगर होजिअरीचं दुकान आहे आणि दुसऱ्या बाजूला कल्पना साडी सेंटर आहे. त्यांच्यामध्ये अगदी बरोबर मध्येच हा आळूवडीचा स्टॉल लागतो. त्या स्टॉलवरती ह्या खुसखुशीत सुंदर वड्या तुम्हाला सकाळी 12 वाजल्यापासून रात्री 9 वाजेपर्यंत अगदी छान खाता येतील. आणि हो, यांना सोमवारी सुट्टी असते कारण या भागातली सगळी दुकानं सोमवारी बंद असतात. तेव्हा सोमवार लक्षात ठेवा, सोमवारी याल आणि मग आळूवडी मिळणार नाही. त्यांच्या आळूवडीचा रेट आहे 80 रुपये पाव किलो, म्हणजे 320 रुपये किलो. आणि जर का तुम्हाला मोठ्या प्रमाणावरती ऑर्डर द्यायची असेल तर कृपया त्यांना आधी फोन करा. ऐन वेळेला वड्या मिळत नाहीत. मी स्वतः अनेकदा आलेली आहे आणि मला मग तिखटाच्या मिळत नाहीत किंवा आंबट गोड मिळत नाहीत, असं काय काय होत असतं. त्यामुळे तुम्ही जर का आधी फोन केलात तरच तुम्हाला मोठ्या ऑर्डरच्या वड्या मिळू शकतात. यांचा पत्ता आणि फोन नंबर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते आहे, तिथे जरूर चेक करा. माधवीताई, अहो काय वड्या केल्या तो तुम्ही साक्षात अन्नपूर्णेचं रूप आहे. आणि खरं सांगू, तुमची मुलं, तुमचे मिस्टर, हे सगळं ना तुमची संपत्ती आहे, खूप मोठी संपत्ती आहे. कारण ते तुम्हाला मनापासून मदत करतात आणि तुमचं स्वप्न साकार करण्यासाठी झटतात. खरोखर मला अतिशय या आळूवड्या खाऊन आनंद झालेला आहे आणि अशाच वड्या तुम्ही आम्हा पुणेकरांना खाऊ घातल्या पाहिजे. आनंद, धन्यवाद. तुम्ही इथं आलात, तुम्ही मला भेट दिली आणि शिवाय तुमचा व्हिडिओही तुम्ही हे केला आणि व्हिडिओ बनवून सगळीकडे तुम्ही व्हायरल करणार आणि ह्याच्यातच मोठं मला आनंदाची हे आहे. धन्यवाद. खूप मला आनंद झाला आणि खूप चांगलंही वाटलं. व्हायरल म्हणतात, व्हायरल. बघा व्ह्यूअर्स, अशा पद्धतीने त्यांच्याच बिल्डिंग खाली हा स्टॉल लावला जातो आणि इथे 3 प्रकारच्या वड्या मिळतात. पहिली आहे ती आंबट गोड आळूवडी, दुसरी आहे ती तिखट आळूवडी आणि तिसरी आहे ती कोथिंबीर वडी. आता कोथिंबीर वडीचं तुम्ही म्हणाल ते काय नाही दाखवलं, त्याचा व्हिडिओ परत केव्हा तरी. बाय.